सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्याला 9 विधा भक्ती म्हणतात. या 9 प्रकारांपैकी आपण 8 भक्तींचा अभ्यास केला. 8 पायऱ्या आपण वर चढून गेलो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य अशा त्या 8 पायऱ्या चढून आपण वर गेलो. आज आपल्याला शेवटची पायरी आत्मनिवेदन त्याचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे. जर श्रवण भक्ती हा पाया म्हटला तर आत्मनिवेदन हा कळस आहे. वास्तविक पाहायला गेलं तर भक्ती 9 विधा प्रकार करायची असली तरी भक्तीचे स्वरूप एकविधच आहे, एकच आहे. आपल्या सोयीसाठी भक्तीचे 9 प्रकार केलेले आहेत, पण भक्तीचे मूळ स्वरूप एकच आहे. पदार्थ 9 वेळा सेवन केला तरी पदार्थ एकच आहे आणि त्याची गोडीसुद्धा एकच आहे. त्याप्रमाणे परमात्मा भगवंत हा एकच आहे. मुख्य देव एक आहे, 2 नाहीत. आपल्यासाठी आपण 2 मानलेले आहेत, सगुण आणि निर्गुण. पण निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे. निर्गुण हरी ही एकजिन्सी एकी एक आहे. निर्गुण हरी हा कसा आहे? एकजिन्सी एकी एक आहे. तर मग सृष्टी त्यापेक्षा वेगळी आणि जीव वेगळा असे कसे होईल? सूर्याची प्रभा किंवा साखरेची गोडी त्याप्रमाणे देवाचा आणि जगाचा संबंध आहे. म्हणून भक्ती जरी 9 प्रकारची मानली गेली असली तरी पण तिचे मूळ एकच आहे, एकविध भक्ती आहे. परंतु आपण आपल्याला जी भक्ती सोपी वाटेल ती केली पाहिजे. आज आपण जी भक्ती पाहणार आहोत, भक्तीचा प्रकार आत्मनिवेदन, त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आत्मनिवेदन म्हणजे स्वतः देवाला अर्पण होणे. सोप्या शब्द सांगितलेला आहे, स्वतः देवाला अर्पण होणे. मी भक्त आहे असे जर म्हटले तर विभक्तपणे त्याचे भजन करायला वेगळे कसे राहता येईल? म्हणून देव आणि भक्त एकरूपच असतात हे आपण पक्के लक्षात ठेवले पाहिजे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला समाधान प्राप्त होते. म्हणून आपण प्रांजलपणे विचार करावा. मी कोण आहे याचा निवाडा करू गेलो तर सर्व तत्वांचे निरसन केल्यावर आत मी आहे, आत मी असा वेगळा पदार्थ उरत नाही. जर आपण प्रांजलपणे विचार केला मी कोण आहे याचा, तर आपल्याला मी असा वेगळा उरतच नाही. मग भक्ती करतो, मी भक्ती करतो असे म्हणायला कोण वेगळा राहणार? अहमपणाचा पूर्ण नाश होतो. एक परमेश्वर आणि दुसरी प्रकृती, यामध्ये मी तिसरा चोरासारखा कोण उरणार? म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे द्वैत मानले, हे दोघे मानले तरी आपल्याला तेथे अस्तित्व उरत नाही. आपला मी तिथे असू शकत नाही. पिंड ब्रह्मांडात
ती दोन तत्वे अनेक रूपांनी विस्तारलेली आहेत. आपल्या शरीरामध्ये पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व, यामध्ये ती दोन तत्वे अनेक रूपांनी विस्तारलेली आहेत. साक्षी रूपाने पाहिले तर सर्व तत्वांचा निराश होतो आणि आत्मप्रचितीत साक्षीसुद्धा उरत नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणीच सोहमचा विलय होतो. म्हणून सोहम आणि अहम सहा असे म्हणतात. परमात्मा अनन्य आहे, म्हणजे त्या ठिकाणी अन्य कोणी नाही. अद्वैत म्हणणे इतके सुद्धा दुजे पण नाही. तो परिपूर्ण गुण आणि अगुण यांच्या पलीकडचा असून तत्त्वम असी या तीन पदांपलीकडचा सुद्धा आहे. मी मिथ्या आहे, मी कसा आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, भासमान आहे आणि एक परमेश्वरच सत्य आहे. ही स्थिती आपण पक्की मांडली तरच आत्मनिवेदन साध्य होते, म्हणजे स्वतः देवाला अर्पण करता येऊ शकते. याबाबत समर्थ रामदास स्वामी लिहितात, मुख्य समाधान आत्मनिवेदन निर्गुणी अनन्य होता बरे वस्तुरूपची केवळ दृश्य तळमळ जेथे नाही. जगद्गुरु तुकाराम म्हणतात, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. सोपा अभंग आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. भेद नाही सर्वात म्हणा नारायण तुझं मद. हे भगवंता, हे नारायणा, मी जे जे काही करतो, जे जे कर्म करतो, जी कृत्ये करतो ती सेवा म्हणून करतो आणि ती तुला समर्पित करतो. कारण भेद नाही सर्वात म्हणा, कुठेही मला भेद दिसून येत नाही. आत्मनिवेदन म्हणजे देवासी व्हावे आपण, म्हणजे देवाला आपण समर्पित व्हावे. पण देव कोण, आपण कोण आणि वाहणे म्हणजे काय हे नीट कळल्याशिवाय आत्मनिवेदन यथार्थ समजणार नाही. यासाठी करावे तत्वविवरण म्हणजे कळे. आत्मनिवेदन यथार्थ कळण्यासाठी, समजण्यासाठी करावे तत्वविवरण म्हणजे कळे. देवाला म्हणजे आपल्या उपास्यमूर्तीला गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, वस्त्र हे सर्व काही वाहता येते. एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे दारा, सुत, गृह, प्राण करावे भगवंताचे अर्पण. पत्नी, मुलगा, घर, प्राण भगवंताला अर्पण करावे. हे सुद्धा आपल्याला करता येईल. पण आपल्याला स्वतःला व्हायचे म्हणजे काय हे मात्र कळणे कठीण आहे. आपली बायको, मुले, घरदार, जमीन जुमला, स्थावर जंगम इस्टेट, आपली बुद्धी, आपले मन आणि आपला अहंकार हे सर्व देवाला वाहिल्यानंतर जो आपण शिल्लक राहतो तो सुद्धा देवाला वाहणे ही खरी आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि या भक्तीचे महत्त्व इतके आहे की नवभक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण. शेवटची नवी भक्ती आहे आत्मनिवेदन. आणि जर आपण ती केली नाही, आपल्या या जन्मात घडली नाही, तर म्हणतात आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण. आपलं जन्ममरण चुकणार नाही, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला लागेल, मरायला लागेल असे समर्थ सांगतात. आणि हे वचन सत्यप्रमाण अन्यथा नव्हे. पुढे सांगतात समर्थ, हे वचन सत्यप्रमाण, मी जे बोललो ते अगदी सत्य आहे, खरे आहे, जरासुद्धा खोटे नाही, अन्यथा नव्हे. मुक्ती, सलोकता, समीपता आणि स्वरूपता या तिन्ही मुक्ती चल आहेत, अस्थिर आहेत. परंतु चौथ्या प्रकारची मुक्ती सायुज्यता, ती मुक्ती मात्र अचल म्हणजे स्थिर आहे. म्हणून सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते
न चळे. सगुण भक्ती आपण ज्याची ज्याची करतो ती कशी आहे, अस्थिर आहे, चल आहे. आज ह्या देवावर उद्या त्या देवावर अशी ती चल भक्ती आहे. परंतु निर्गुण भक्ती जी आहे ती जरासुद्धा चल नाही, म्हणजे ती स्थिर आहे. अशी अचल भक्ती आणि अचल मुक्ती आपल्याला आत्मनिवेदनाशिवाय प्राप्त होत नाही. आणि ते कळण्यास जर आपल्याला आत्मनिवेदन कळलं तरच आपण तत्वविवरण करावे असे समर्थ सांगतात. श्रवण भक्ती हा प्रारंभ आणि आत्मनिवेदन भक्ती हा शेवट, अशी ही अचळ सायुज्य मोक्ष देणारी आत्मनिवेदन भक्ती आहे. ही भक्ती यथाशास्त्र होण्यासाठी देव कोण आणि मी कोण याचा विवेकाने उलगडा केला पाहिजे. देव कोण ते आपण प्रथम ओळखले पाहिजे आणि आपला आपण अंतर्यामी शोध घेतला पाहिजे. देवाला पहिले ओळखले पाहिजे, नंतर आपण आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये त्याचा शोध घेतला पाहिजे. देव आणि भक्त हे वेगळेपणाने न पाहणे, अभिन्नपणे पाहणे म्हणजे हृदयभुवनात, आपल्या हृदयभुवनामध्ये जीव आणि परमात्मा एकाच आसनावर बसवणे आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. आपण ऐकलं बऱ्याच वेळेला, जो भगवंतापासून विभक्त नाही, वेगळा नाही, त्याला म्हणायचं भक्त. पण हा विचार दृढ झाल्याशिवाय समाधानाची प्राप्ती नाही. भक्त म्हणजे देवापासून आपल्याला स्वतःला वेगळेपणाने न पाहणारा. आणि जो विभक्त आहे तो देवाहून मी वेगळा आहे, मी देवाशिवाय वेगळा आहे असे भासवतो. आणि हा खरा भक्त नाही. हा मी कोण, या मीला कुठे धुंडाळावे, कुठे शोधावे, त्याला धुंडाळायला तत्वांचा झाडा केला पाहिजे, तत्वाचा विचार केला पाहिजे. पिंड आणि ब्रह्मांड असे वेगळे कल्पून, अशी वेगळे आहेत अशी कल्पना करून पिंडातच पिंडाचा विचार करायचा, पिंडातच पिंडाचा विचार करायचा, शरीरातच आपल्या शरीराचा विचार करायचा आणि तोच विचार ब्रह्मांडाला लागू करायचा. पिंडी ते ब्रह्मांडी आपण ऐकतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय एकदम बरोबर आहे. एक उदाहरण सोडवले गणिताचे, आपण एक उदाहरण सोडवले की त्या प्रकारची हजारो उदाहरणे तशीच सुटतात. मग त्याचं मर्म कुठे आहे? एकदा का आपल्याला रीत समजली म्हणजे झाले. उदाहरण सोडवायची रीत असते, ती आपल्याला कळली की आपण त्या प्रकारची कितीतरी गणिते सोडवू शकतो. पिंडही पाच भौतिक. बघा, आपलं शरीर जे आहे पाच भूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि ब्रह्मांडसुद्धा पाच भौतिक आहे. पिंडाचा एकदा यथार्थ विचार झाला, आपल्याला खरं काय ते कळलं, कोणकोणत्या 25 किंवा 36 तत्वांचा तो गोळा आहे हे आपल्याला समजले, म्हणजे ब्रह्मांडाचा विचार काही निराळा करायला नको. म्हणजे पिंडामध्ये जरी 25 किंवा 36 तत्व आहेत तर 30 तत्व ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहेत. आपला आपण अंतर्यामी शोध घ्यावा आणि तिथे जड चंचलाचा येथे कसा चिखल झाला आहे ते आपण विवेकाने पाहावे. म्हणजे सारी गुंतागुंत उलगडून मोठे समाधान वाटते. आपल्या आतमध्ये जड आणि चंचल यांचा चिखल झालेला आहे, पण तो चिखल आपण दूर करायला पाहिजे. कशा रीतीने? विवेकाने. मग आपली सारी गुंतागुंत दूर होते आणि आपल्याला समाधान वाटते. पण तो शोध कुठे घ्यायचा? अंतर्यामी. त्यामुळे बाहेर पडायलाच नको, बाहेर पाहायलाच नको. सर्व दृश्य तत्वरूप आहे. जे जे आपण पाहतो ते सर्व कसं आहे? तत्वरूप आहे. तत्वांचे गाठोडे आपण सोडू लागलो म्हणजे गाठोडे कुठेच सापडत नाही.
तत्वांचे गाठोडे आहे ते आपण सोडू लागलो तर आपल्याला ते कुठे सापडत नाही. पिंडातले एक एक तत्व नष्ट करू लागलो म्हणजे त्यात मी हा पदार्थ काही कोठे सापडत नाही. सहज आत्मनिर्धार हा सुलभ मार्ग आहे. मीला आपण शोधित नाही म्हणजे खरा मी कोण आहे याचा कोणी शोध घेत नाही. तोपर्यंतच आपला करडा अंमल इंद्रियावर चालवित आहे. पण त्या मीला आपण शोधू लागलो की त्याने आपले काळे केस समजावे. त्या मीला खऱ्या मीला दडवणे लपवणे हे आत्मनिवेदन. हा भव्य विश्वाकार नाना व्यक्तींनी भरून गेला आहे. या विश्वामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती आहेत. हे विश्व म्हणजे माऊलींनी म्हटल्याप्रमाणे भूतसृष्टीची प्रचंड टाकसाळ आहे. जे जीव आहेत त्यांना म्हटलेलं आहे प्रचंड अशी ती टाकसाळ आहे. मी उत्पन्न करते पण विचारे पाहू जाता काहीच नाही. तत्वेच मी हा जो भ्रम आपला झाला आहे तो घालवण्यासाठी आपण तत्वाहून वेगळे होऊन पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. मी तत्वांचा साक्षी आहे तेव्हा त्याहून भिन्न आहे असे आपण ओळखले पाहिजे. हा अभ्यास दृढ झाल्यानंतर मग ते साक्षीत्वही आत्मप्रचितीने दूर केले पाहिजे. कारण समर्थांनी म्हटल्याप्रमाणे त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप तत्वे साक्षीत्वाने दूर करावीत आणि साक्षीत्व निश्चयपद प्राप्तीने दूर करावे. निश्चळ पद आत्मपद ब्रह्मपद हे कसे आहे? तुटेना फुटेना चळेना ढळेना असे आहे. ते पद कधी तुटत नाही फुटत नाही अस्थिर होत नाही आणि नष्ट होत नाही. अशा स्वरूपाची प्राप्ती ही शेवटची मुक्ती सायुज्यगती हेच सर्वांना साधायचे अंतिम ध्येय आहे. आत्मा स्वानंद घन आहे आनंदाने परिपूर्ण आहे आणि त्या वचनाशी अहम आत्मा हे दुसरे वचन मिळते केले म्हणजे आपण कैचा भिन्न उरला तेथे. अहम आत्मा मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे मी भगवंत आहे हे आपण नक्की झाल्यानंतर आपण कैचा भिन्न उरला तेथे आपण तिथे वेगळे कुठे उरतो? आत्मा आहे निर्गुण आणि निरंजन आणि त्याच्याशी आपण सुद्धा अनन्य झाले पाहिजे. मग आपल्याला आपला मी त्यामध्ये आल्याचे लक्षात येईल. मी आणि तो आत्मा वेगळा नाही हे आपल्या लक्षात येईल. आत्मा अद्वैत आहे. मग माझ्या वेगळ्या द्वैताला अवकाशच कसला सापडणार? आपण मिथ्या साच देव देवभक्त अनन्य भाव. आपण कोण आहे? शरीर म्हटलं तर ते मिथ्या आहे परंतु देव खरा आहे. आपण मिथ्या साच देव देवभक्त अनन्य भाव असा अनुभव आला म्हणजे आत्मनिवेदन सहजच होते. स्वरूपी दृढबुद्धी झाल्यानंतर आपल्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये आपली बुद्धी दृढ झाल्यानंतर जीव शिव उपाधी पूर्णपणे नाहीशी होते. म्हणजे जीव आहे तो शिव आहे ही जी उपाधी आहे ती पण नष्ट होते. मग अशा वेळेला मीपणाला वाव कुठे उरणार? वस्तू ठाईची अभेद. वस्तू म्हणजे परमात्म वस्तू ही मुळातच कशी आहे? अभेद आहे अभिन्न आहे. वस्तू आहे तशीच आहे ती स्वतः सिद्ध आहे. मी सुद्धा मुक्तच आहे. वास्तविक आपण प्रत्येकजण मुक्त आहे पण अज्ञानपणाचे आभाळ उडवायचे आहे. आपल्यात असलेली अज्ञान आहे त्यामुळे आपल्याला वाटतं मी मुक्त नाही.
म्हणून आपल्याला ते अज्ञानपणाचे आवाज उडवायचे आहे. त्यासाठी हा परमार्थाचा सारा खटाटोप आहे. आहे तैसे आहे कल्पना न साहे, आहे तैसे आहे कल्पना न साहे. दास म्हणे पाहे शोधून या, दास म्हणे पाहे शोधून या. रामदास म्हणतात की अरे बाबा, जसं आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही, वस्तू आहे तशीच आहे, फक्त त्यावर कल्पना केली गेली आहे, ती कल्पना उडवायची आहे. मग आपल्याला कळेल मी कसा आहे, मी कोण आहे. दास म्हणे पाहे शोधून या. पण हे आपल्याला कधी कळणार? आपण जेव्हा शोध घेऊ आत्मवस्तूचा, त्यावेळेला आपल्याला कळेल. देवाशी अभिन्नपणाची जी अखंड भावना, देवाशी अभिन्नपणाची जी अखंड भावना, तेच खरे आत्मनिवेदन आहे. समर्थांचा आत्माराम नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात ते सांगतात, प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जे ते मी तू नाही. अद्वैत ज्ञान आपल्याला समजले, अभिन्नपणे आहे ते विज्ञान कळले, म्हणजे मी आणि परमात्मा वेगळे नाहीत, अभिन्न आहे, हे विज्ञान आपल्याला कळले. यालाच म्हणायचं आत्मनिवेदन. तेची जाण आत्मनिवेदन, जे ते मी तू नाही. जे ते जीव आणि शिव ही भावनाच नाही. सर्व संतांचा हा एकच अनुभव आहे, नुसता अनुभव नाही, आणि ह्या एकच बोध आहे. शांती ब्रह्म नाथ महाराज भागवतात म्हणतात, द्वैत भावे भजन विधी, ते जाणावी स्थूल बुद्धी, भजनाची भजन सिद्धी, जाण त्रिशुद्धी तन्मय होणे. भजनाची पद्धत कोणती? द्वैतभाव निघून जाणे हे भजन आहे. ते जाणे स्थूल बुद्धी, पण आपल्यामध्ये जर द्वैत भाव असेल तर ती आपली स्थूल बुद्धी आहे. भजनाची सिद्धी, भजनाची पूर्णता कधी होते? जाण त्रिशुद्धी तन्मय होणे, भगवंताशी तन्मय होणे, याच्यामध्ये भजनाची पूर्तता आहे, भजनाची सिद्धी आहे. भजन कीर्तन परमार्थ का करायचा? आपल्याला देवाशी एकरूप व्हायचे, भगवंताशी तन्मय व्हायचे, म्हणून याला म्हणायचं आत्मनिवेदन. ज्ञानेश्वर गीतेच्या शेवटी सांगतात, एक श्लोक आहे 18 अध्यायामध्ये, तिथे म्हटलेलं आहे भगवंताने, मामेकम शरणम व्रज. हे अर्जुना, तो फक्त मला एकट्यालाच शरण आहे. त्यावर भाष्य करताना माऊली लिहितात, मग अज्ञान निमालिया, मीची एकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया, आपण पे जैसे. अज्ञान निघून गेल्यानंतर मी आणि भगवंत एकच आहे याचा आपल्याला अनुभव येतो. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं, झोप गेल्यानंतर स्वप्न देखील जाते, आपण जागे होतो, मग काय होतं? आपले स्वप्न येऊन जाते आणि आपण पुन्हा पूर्वस्थितीवर येतो. पुढे म्हणतात, तैसा मी एक वाचुनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई, अनन्य होये. त्याप्रमाणे मी भगवंताच्या वेगळा नाही, भिन्न भिन्न काहीच नाही. पै आपुलेनी भेदे विण, माझे जाणजे जे एक बण, तयाची नाव शरण मज येणे गा. भगवंताला शरण जायचं म्हणजे काय करायचं ते सांगितलं इथे. आपला आणि भगवंताचा विरोध झालेला आहे, वियोग झालेला आहे, दोघांमध्ये भेद आहे. हा भेद काढून टाकायचा आणि मी भगवंतच आहे, माझे जाणजे जे एकपण, त्याला म्हणायचं शरण येणे. तयाची नाव शरण मज येणे गा. वास्तविक आपण परमात्म्याप्रमाणे अमर आहोत, अविनाशी आहोत, पण आपल्याला ही गोष्ट कळत नाही. याची जाणीव, आपण अमर आहोत याची जाणीव आपल्याला जगद्गुरू त्यांच्या एका अभंगातून करून देतात. अति सुंदर अभंग आहे, गोड अभंग आहे.
तिथे म्हणतात ते, देह नवे मी हे खरे, देह नवे मी हे खरे, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. मी देह नाही हे खरं आहे. आणि ज्यावेळेला ही भावना लक्षात येते, मी देह नाही खरं आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला सगळीकडे उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. पण हे आपल्या कधी लक्षात येणार? पुढे सांगतात, म्हणून लाहो करा, म्हणून लाहो करा, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने. प्रपंचातल्या संसारातल्या गोष्टींचा विचार न करता भगवंताच्या चिंतनामध्ये आपला काळ घालवा. काळ सारा चिंतने. आणि त्याकरता लाहो करा, लवलाही करा, घाई करा. कारण काळ, वेळ फार कमी आहे. तुम्ही कसे आहात? स्वतः त्या पदाला गेलेले, अमर पदाला गेलेले जगू सांगतात, अमर आहा, अमर आहा, अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे. अरे बाबांनो, तुम्ही अमर आहात, तुम्ही नाशवान नाही, अविनाशी आहात. मग हे तुम्हाला खोटं वाटतं का? तुम्ही अनुभव घ्या. खरे की पहा खोटे हे, याचा तुम्ही अनुभव घ्या. फक्त तुम्ही एक करा. काय करा? न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. तुम्ही अमर आहात हे फक्त तुम्हाला कधी कळेल? तुम्ही एक काम करा, माझा देह ऐसा न म्हणा, न म्हणा देह माझा ऐसा, म्हणजे हे शरीर माझं आहे असं तुम्ही म्हणू नका. याची मोह ममता या आपल्या देहाबद्दल जी आहे तुम्हाला, ती काढून टाका, त्याचा त्याग करा. मग तुम्हाला भरोसा येईल की मी अमर आहे, मी मरका नाही, मी नाशवान नाही, मी अमर आहे, असा तुम्हाला भरोसा येईल. शेवटी म्हणतात, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे दोनदा म्हणतात, देवाची बरे, तुम्ही स्वतः देव आहात. तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्ही देव आहात, तुम्ही भगवंत आहात, तुम्ही अमर आहात, तुम्ही अविनाशी आहात, हेच खरं आहे. अशा रीतीने भगवंताच्या कृपेने आपण तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, आणि त्या भक्तीच्या पायऱ्या आहेत, 9 पायऱ्या, 9 प्रकार, त्याचा आपण आपापल्या पद्धतीने श्रवण केलं. मी देखील माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. जी झालेली सेवा आहे ती भगवंतांनी अर्पण करतो. आपल्या सर्वांना या गोष्टीचा अनुभव येऊ की आपण मरके नसून, नाशवान नसून, आपण म्हणजे अमर आहोत, अविनाशी आहोत. एका शब्दात आपण स्वतः भगवंत आहोत, परमात्मा आहोत. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.